इंडियाच्या विजयी जल्लोषामध्ये तुफान गर्दी झाली आहे। विजय मिरवणुकीतून परत येणाऱ्यांची सीएसटीवर सध्या मोठी गर्दी बघायला मिळते आहे। आज हजारो लाखोंच्या संख्येने क्रिकेट प्रेमी मुंबईमध्ये दाखल झालेले होते। टीम इंडियाची विजयी मिरवणूक बघण्यासाठी मरीन ड्राइव्हवर प्रचंड गर्दी, दुतर्फा गर्दी झालेली होती आणि या सगळ्या परिसरातला हा कार्यक्रम संपल्यानंतर आता हे सगळे क्रिकेट प्रेमी परतीच्या मार्गाला लागलेले आहेत आणि त्यामुळे सीएसएमटी स्टेशनवर आणि या आसपासच्या परिसरामध्ये सध्या तुफान गर्दी झालेली आहे। टीम इंडियाच्या विजयी जल्लोषामधल्या या गर्दीची कार्यक्रम संपल्यानंतर आता एका अर्थाने कल्पना यायला लागलेली आहे। विजय मिरवणुकीतून परत येणाऱ्या लोकांचा प्रचंड मोठा समुदाय सध्या सीएसएमटीवर दाखल होतो आहे। आज दुपारपासूनच टीम इंडियाचं स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येने तरुण तरुणी आणि सर्व वयोगटातल्या महिला पुरुषांनी मुंबईमध्ये गर्दी केलेली होती। मरीन ड्राइव्हवर असेल किंवा ज्या मार्गाने मिरवणूक गेली त्याच्या दुतर्फा मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। मुंबई विमानतळापासून ते वानखेडे स्टेडियम पर्यंतच्या ज्या मार्गावरून ही मिरवणूक गेली त्या सगळीकडे अक्षरशः माणसांचा समुदाय फुललेला होता, माणसांचा समुद्र एक प्रकारे फुललेला होता आणि मुंबईमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीची आठवण करून द्यावी इतपत गर्दी सध्या मुंबईमध्ये गेल्या काही तासात बघायला मिळाली। आज दुपारपासून हळूहळू ही गर्दी यायला सुरुवात झालेली होती, त्यामुळे हा प्रचंड जनसमुदाय मुंबईत येत असताना हा प्रकार जाणवला नाही, कारण टप्प्याटप्प्याने लोक मुंबईमध्ये दाखल होत होते आणि या विजयी मिरवणुकीच्या मार्गाकडे जात होते। मात्र हा कार्यक्रम संपल्यानंतर आता अचानकपणे ही सगळी गर्दी परत चाललेली आहे, त्यामुळे सीएसएमटीवर सध्या प्रचंड गर्दी दिसते। अजय माने सध्या आपल्या सोबत आहेत। अजय, आज दिवसभर तुम्ही हा सगळा इव्हेंट कव्हर करत आहात, मात्र आता हा इव्हेंट संपलेला आहे आणि परत येणाऱ्यांची मोठी गर्दी झाल्याचं दिसतं आहे। काय नेमकी स्थिती आहे या क्षणी? सगळी मंडळी जी ती वानखेडेच्या परिसरात किंवा निर्मलच्या परिसरात, पण आता परतीच्या प्रवासाचे फटके आता सगळ्याच प्रवाशांना पडणार आहेत, कारण की आता ही दृश्य आपण पाहू शकतो। मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती प्रचंड गर्दी झालेली आहे आणि त्यामुळे नेटवर्कमध्ये पण कदाचित इश्यू येत आहेत। आत्ता आपण अजय माने यांच्या पाठीमागे बघत होतो, किती तुफान गर्दी झालेली आहे। टीम इंडियाची जर्सी परिधान केलेले अनेक शेकडो तरुण सध्या सीएसएमटी आणि या परिसरामध्ये दिसत आहेत। किती मोठी गर्दी होती याची कल्पना या दृश्यांमधून आपल्याला येतेच आहे आणि यातली बहुतांश गर्दी सध्या रेल्वे मार्गाने आपल्या परतीच्या ठिकाणी जाण्यासाठी रेल्वे स्टेशनवर दाखल होऊ लागली आहे। पुढील काही मिनिटं, काही तास, आज रात्रीपर्यंत ह्या गर्दीचा प्रभाव रेल्वे प्रवासावर आणि इतर सर्वच मार्गांवर जाणवण्याची शक्यता आहे।